जिल्हा परिषदेच्या निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवरती घ्या. नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून मागणी. क्रॉस वोटिंग करा. 1 मत घड्याळाला द्या आणि 3 मतं कमळाला द्या. पिंपरी चिंचवडमधील महिला उमेदवाराचा मतदारांना आवाहन करतानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. आवाहन करणाऱ्या उज्ज्वला ढोरे प्रभाग क्रमांक 32 मधून विजयी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनबाल यांनी विजयी मिरवणुकीमध्ये तलवार नाचवली. वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. शिरसाट यांच्या मुलीनं देखील याच मिरवणुकीमध्ये तलवार नाचवली होती. तिच्यावरती गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावरती गुन्हा दाखल. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला आणि आगही लावण्याचा प्रयत्न केला. नगरसेविका पूजा नवले यांचे पती प्रवीण नवले यांच्यासोबत 15 ते 20 संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालच्या इस्लाम पार्टीचा एमआयएमला धक्का. इस्लाम पार्टीनं 35 जागा जिंकत मालेगावमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावरती 12 नव्या एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या जात आहेत. विरार ते चर्चगेट मार्गावरती 4 एसी लोकलच्या फेऱ्या असतील. खासदार हेमंत सावरा यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये ही मागणी लावून धरली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.